महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप. ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आयोगाची तयारी सुरू. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान. ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण. हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा माझ्याकडे व्हिडिओ. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. व्हिडिओतील मंत्री संजय शिरसाट असल्याचाही राऊतांचा आरोप. ती बॅग माझ्या कपड्यांची असावी, मूर्खासारखी वक्तव्य करणं राऊतांना जमतं. संजय राऊत यांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांचा पलटवार. पैशांच्या बॅगांचे इतर व्हिडिओ द्यायलाही तयार आहे. इतर मंत्र्यांचेही व्हिडिओ द्यायला तयार. बागेमध्ये पैसे नसल्याच्या शिरसाटांच्या दाव्यानंतर राऊतांचं वक्तव्य. 50 खोके एकदम ओकेमधील एक खोका असावा. मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यावर कारवाई करणार का? संजय शिरसाटांवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांचा टोला. शिंदे साहेबांच्या नेत्यांबाबतचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. समाज कल्याण खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जात आहे की स्वहित? महापालिकेमध्ये कमी जागांसाठी शिंदेच्या जवळच्या लोकांना नोटिसा येत आहेत. भाजपची राजकीय रणनीती, रोहित पवारांचा आरोप. घराच्या बेडरूममध्ये एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतंय. यापुढे घरात कुणाला न्यायचं हा देखील प्रश्न आहे. संजय शिरसाट यांचा राजकीय काटा काढण्याचा कट दिसतोय. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. बॅगेमध्ये पैसे दिसत असताना पैसे नाहीत, कपडे आहेत असं शिरसाट बोलूच कसं शकतात? दमानी यांचा सवाल. आपल्या घरातील व्हिडिओ असल्याचं ते सांगतात. माध्यमांनी आजच घरी जाऊन त्यांचंच घर आहे का ते पाहावं. अंजली दमानी यांचं ट्विट. व्हिडिओमध्ये दिसणारा पैसा कुठून आला? कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी घेतली? शिरसाट पालकमंत्री, त्यांना गुत्तेदारांनी पैसे दिले असतील. इम्तियाज जलील यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा. शिरसाटांनी त्या नोटा लाडक्या बहिणींना द्याव्यात, तुमचं नाव होईल. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर शिरसाट समाज कल्याण मंत्री, त्यांनी स्वतःचं कल्याण करू नये, खैरेंचा टोला. छत्रपती संभाजीनगरलाही हॉटेलचा व्यवहार झाला. रात्रीचे खेळ चाले प्रमाणे यांचा पैशाचा खेळ सुरू. शिरसाटांच्या कथित व्हिडिओनंतर खासदार अरविंद सावंतांचा आरोप. संजय शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओवरून मनसेच्या राजू पाटलांचा खोचक टोला. पैशांच्या प्रिंटचं शर्ट ट्विट. त्या बॅगेमध्ये कपडेच होते, हा घ्या पुरावा. आरोपांवरून राजू पाटलांनी शिरसाटांना डिवचलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिंदेंनी त्यांचे गुरु शहांची भेट घेतली. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा निशाणा. मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली. राऊतांचा निशाणा. मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचा संजय राऊतांचा दावा. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा दावा. सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचंही वक्तव्य. फेक नरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलं. सामंतांचा पलटवार. तर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची सामंतांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा. सूत्रांची माहिती. वकिलांची भेट घेतली. तसंच अमित शहांसोबत ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून आगामी निवडणुकांबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. मोगलांच्या घोड्यांना जसे पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे तसे यांना सगळीकडे शिंदे दिसतायत. उद्धव ठाकरे राजकारणामधून पूर्णपणे संपून जाणार. रामदास कदम यांचा निशाणा. संजय राऊत ठाकरेंसोबत पण पवारांची चाकरी करतात. राऊतांना गुरु शिष्याचं नातं काय कळणार? अतुल भातखळकरांची राऊतांवर टीका. शिंदेंचा दिल्ली दौरा महत्वाचा नाही, पण मंत्री भ्रष्टाचार करतात, आमदार मारहाण करतो, हे युतीच्या अजेंड्यामध्ये बसतं का? हे शहांनी शिंदेंना विचारायला हवं. इम्तियाज जलील यांचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंचा 2 दिवसांआधी दिल्ली दौरा. गृहमंत्री शहांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घेतली भेट. तर मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवली. राऊतांचा स्फोटक दावा. विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर. विरोधकांचा गदारोळ. बाळासाहेबांनी ज्या नक्षलवादी विचारांना मारलं त्याला आम्ही खतपाणी घालणार नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले. हे विधेयक जनतेच्या नाही तर भाजपच्या सुरक्षेसाठी आणलं. उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लापूर. हे विधेयक राजकीय हेतूनं प्रेरित असाही आरोप. देशद्रोही नक्षलवादी असा उल्लेख करून सुधारित बिलाणा. मग पाठिंबा देतो ठाकरेंची भूमिका. संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक. माओवाद्याशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार. कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.
मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही. अनिल पाटलांच्या प्रश्नावरून फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला. संजय गायकवाड टॉवेल बनियन गँगचे नेते. आमदार निवासामधल्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. मी जीवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला. मारहाणीवर गायकवाडांची प्रतिक्रिया. तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नसल्याचं वक्तव्य. आकाशवाणी आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये 1900 नियमांचं उल्लंघन. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये धक्कादायक बाब उघड. जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही निरीक्षण. चीनमधून कर चुकून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आणि राष्ट्रीय महसुलाचं नुकसान. बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबावी. अजित पवारांची पत्राद्वारे केंद्राकडे मागणी. अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाकेंना नोटीस. अजितदादांची माफी मागा, नोटिशीमध्ये उल्लेख. तर असल्या नोटिशीला मी भीक घालत नाही. नोटिशीला लक्ष्मण हाकेंचं उत्तर. ओबीसींच्या मुद्द्यावर मी अजित पवारांना रोज शिव्या देईन. लक्ष्मण हाकेंचा इशारा. पुण्यामधल्या एफसी रोडवर लव्ह जिहाद चालतो. गोपीचंद पडळकरांचा दावा. पडळकरांच्या दाव्यानंतर एफसी रोडवरील व्यापारी संतप्त. पडळकरांच्या वक्तव्यानंतर एफसी रोडवरील ग्राहक कमी झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा. पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर करा. आमदार उमा खापरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. शहराची ऐतिहासिक ओळख लक्षात घेऊन शहराचं नाव बदलावं, खापरेंची मागणी. जुलै महिना अखेरीस उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर. 2 दिवसीय दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार. सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह अनेकांनी पक्षाला रामराम केल्यानंतरच्या दौऱ्याला महत्त्व. शनी मंदिर देवस्थानामध्ये 500 कोटींचा घोटाळा. आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप. तर समिती नेमली असून अहवालातून सर्व समोर येईल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. घणसोली ते ऐरोली सेक्टर 10A उड्डाणपुलाच्या कामाला गती द्या. खासदार नरेश म्हस्केंची नवी मुंबई पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना सूचना. नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक संपन्न. वसई विरारमध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दणका. गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरवर मालमत्तांवर बोजा लावणार. मंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात माहिती. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. लालबाग परब प्रतिष्ठान संस्थेच्या लोगोचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण. लालबाग परब प्रतिष्ठान संस्था सामाजिक न्याय, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणार. धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी. नाट्य पक्षातील कार्यकर्त्यांना निधी मिळत नसल्यामुळे गोंधळाचं चित्र. पक्षामध्ये असलेल्या गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षांचा राजीनामा. होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनची परवानगी रद्द. महाराष्ट्र सरकारनं 30 जूनचा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची परिपत्रक काढत माहिती. नवी मुंबईतील सिडकोच्या पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा. बिल्डरांकडून हमीपत्रक घेऊन बांधकाम परवानगी देण्याचा मार्ग खुला. डोंबिवलीमध्ये मॉडेल कॉलेजच्या नवीन इमारतीचं लोकार्पण. गोव्याचे राज्यपाल डॉ. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक. तर कुर्ला वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. रेल्वेच्या तिकीट सेवेमध्ये मोठा बदल. रेल्वे गाडी सुटण्याच्या किमान 8 तास आधी पहिली आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येणार. रेल्वे मंडळाचा प्रवाशांना दिलासा. वरळी बीडेरी चाळीमधील 556 विजेत्यांची घरांची प्रतीक्षा लवकरच संपणार. 2 इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. केडीएमटीच्या एसी बसेस बंद. नो विमान नो पासिंगमुळे केडीएमसीच्या नव्या एसी बसेस रस्त्यावरून गायब. 99 कोटींच्या निधीमधून 210 खरेदीच्या घोषणा. प्रत्यक्षात फक्त 8 एसी बसेस शहरात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड. वर्षभरात 7,214 जणांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. महापालिकेची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू. 34,769 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस. पुणे शहरामध्ये व्यावसायिकांकडून दुकानासमोर जागेचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांना 3 पट टॅक्स आकारणार. पुणे पालिका आयुक्तांकडून व्यापाऱ्यांना तंबी. मालमत्ता कर निरीक्षकांना आयुक्तांनी दिले मालमत्ता कर आकारण्याचे आदेश. पश्चिम घाटामधील मलबार काटेरी झाड. उंदराचं DNA बारकोड. भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या ZSI शास्त्रज्ञांचं संशोधन. या प्रजातींची उच्च पातळीची वर्गीकरण स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार. नाशिकमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळा. यावर्षी केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला रामकाल पथ या कुंभमेळ्याचं आकर्षण असणार.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं सोलापुरात रुग्णांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना 29 कोटींचा परतावा दिला नसल्याची माहिती. शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे वाढदिवस साजरे न करण्याचे निर्देश. मात्र नवी मुंबईतील सरकारी कार्यालयामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा. शासकीय आदेशाचं अधिकाऱ्यांकडून उल्लंघन. साताऱ्यामधल्या शनिवार चौक परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये राडा. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या टोळक्यानं बिलावरून हॉटेल मालकाशी वाद घालत हॉटेलची केली तोडफोड. 4 जण किरकोळ जखमी. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सातारा सोलापूरमधील तब्बल 16 गुन्ह्यांची केली उकल. 35 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या मुळशीमधील बंद असलेली पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करावीत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं तहसीलदारानं निवेदन. नाशिकमधील भिवतास धबधब्यावर पर्यटक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शाळा संस्थाचालकांच्या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या हट्टामधली घटना. शाळेच्या शुल्कावरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद झाला होता.